महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। भडगाव नावरे येथे ताक पिल्याने सोनवणे कुटुंबांना विषबाधा। भडगाव तालुक्यातील नावरे येथे सोनवणे परिवाराला ताक पिल्याने विषबाधा झाल्याने पूर्ण परिवार उलटी व संडासाने हैराण झालेत। नावरे एक छोटेसे खेडेगाव असून तेथील रवींद्र सोनवणे यांनी 1 किलोमीटर अंतरावर पुढे एक गाव आहे, त्या गावातून शिवकृपा कोल्ड्रिंक्स या दुकानातून अमर या कंपनीचे ताकाचे 3 पिशवी घेतले। घरी आल्याने ताक संपूर्ण कुटुंबाने पिले असता काही वेळाने त्यांना संपूर्ण कुटुंबाला उलटी आणि संडास सुरू झालेत। यामुळे कुटुंब घाबरले। त्यांनी त्वरित डॉक्टरांना दाखवले असता त्यांना सलाईन व इंजेक्शन मेडिसिन दिल्याने त्यांना काही वेळानंतर थोडं बरं वाटायला लागलंय। कुटुंब प्रमुखांचं म्हणणं आहे की ताक पिल्याने आम्हाला विषबाधा झाली। तसेच रवींद्र सोनवणे हे गुढे येथे शिवकृपा कोल्ड्रिंक्सवर जाऊन दुकान मालकास सांगितले की ताक पिल्याने माझ्या परिवाराला उलटी व संडासी सुरू झाली। तर दुकान मालकाने सांगितले की हे ताक मी घरी बनवत नाही, ते अमर कंपनीने बनवले आहे, यात माझा काही संबंध नाही। तसेच दुकानात मिराज नावाचे गुटखाचे काही पाऊच आढळून आलेत। तसेच रवींद्र सोनवणे हे भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यासाठी जाणार आहेत। पुढील माहिती तपासल्यानंतर स्पष्ट होईल। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी डॉक्टर योगेश गोसावी, भडगाव। नमस्कार, वंदे महाराष्ट्र टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलोय बडोदा येथील नावरे या गावात। रवींद्र रमेश भिल यांनी या जवळपास गोड्या या गावातून अमर या कंपनीचं ताक आणलेलं होतं। त्या ताकात निर्जंतुक व विषारीजन्य पदार्थ आल्यामुळे त्यांच्या घरातील परिवारांना डायरियाचं लागण झाले अशा कारणाने सर्व परिवार जाऊन ॲडमिट करण्यात आलेलं आहे व लहान मुलांना उलटी व संडासाचा त्रास होत आहे। त्यामुळे त्यांचा आपण 2 शब्द त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी रवींद्र रमेश भिल। हे ताकाच्या पुड्या, दुधाच्या पुड्या गुड्या इथून आणलेल्या आहेत। आणल्या त्याच्यातून एका पुडीचे ताक केलेलं कढी केलेली होती, परत 2 पुड्या राहिलेल्या होत्या, त्याच्यात पुडी पोरं सोडं पिलेली आहेत, लहान पोरं। आणि ते पिल्यानंतर विषय असा झालेला आहे की डायरेक्ट म्हणजे संडास आणि उलट्या व्हायला लागलेल्या आहेत। सकाळी त्यांना मी गेलेलो होतो शाद्याला, शाद्यातून मी जवळपास म्हणजे दुसऱ्याची गाडी करून सेपरेट गाडी, मी ऊसतोडीचा कामगार मुकरदमे, तिथून मला माझ्या परिवारासाठी, कारण की घटना काही गोष्टी वेगळ्या वेगळ्या माहिती पडतात, या संदर्भात मी स्वतःच्या जीवाची काळजी न करताना शाद्याहून जवळपास 2.5 घंट्यामध्ये मी नावरे गावात, इथं माझं गाव नावरे, 2.5 घंट्यात मी नावऱ्याला पोहोचलेलो आहे। तुम्ही दुकानात गेला तर त्या दुकानदारानं काय म्हटलं? दुकानदाराचं म्हणणं असं आहे की ही जी पुडी आहे याच्यात काही फॉल्ट नाहीये, आणि याच्यात हे तुमचे घेण्याची पद्धत वेगळी असेल किंवा तुमचं खाण्यात वेगळं असेल, समजा माझं खाण्यात वेगळं असेल किंवा काही झालं असेल, पण ही पुडी एवढी फुगायला नकोय ना। आणि जी पुडी होती त्याच्यातली एक पुडी जी होती त्याच्यातले खाल्ल्या गेलेले आहे, ते खाल्ल्यामुळे एवढ्या त्यांना घरात त्रास झालेला आहे। अरेरावीची भाषा केली का त्यांनी तुम्हाला? अरेरावीची शिवीगाळ केली त्यांनी, ते म्हणायला लागले तुम्ही काही करू शकत नाही, तुम्हाला जे काय जायचं असेल कंपनीवाले काही करू शकत नाही, काय तुम्हाला जे काही तुमच्या पद्धतीनं करायचं असेल तर तुम्ही ते बिनधास्त करू शकता। आमच्या फक्त कंपनीचं प्रोडक्ट हे आम्ही कंपनीवाल्याला दाखवून देऊ आहे, त्यांचं एवढं म्हणणं झालेलं आहे। दुकानदाराने आरोप उत्तर दिले असल्याने समोरच्या ग्राहकाला प्रतिसाद काही जास्त प्रमाणात दिलेलं नाही, त्यामुळे आम्हाला या कंपनीवर पद्धतीने कार्य करायची एवढी इच्छा आहे। आपण त्या मागण्याची जाणून घेऊया की मी भाऊसाहेब बोकरे, दुकानाचं नाव शिवकृपा कोल्ड्रिंक। हे भाऊ माझ्याकडनं ताक घेऊन गेले, या संबंधी हे भाऊ माझ्याकडे तक्रार करायला आले की ही गोष्ट अशी का फुगली बुवा असं म्हणून। पण याचं एक गोष्ट अशी आहे की हे जे ताक आहे याला आपण मायनस टेम्परेचरमध्ये जोपर्यंत घेऊन जात नाही, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर याला जो प्रॉपर जे कूलिंग लागतं ते जर नाही मिळालं त्याला तर ते या पोझिशनमध्ये येतं। हे माझ्याकडून 13 तारखेला ताक घेऊन गेले आणि आज 15 तारखेला माझ्याजवळ येऊन कंप्लेंट करत आहे। तुमच्याकडे फ्रीज असतो का? तुमच्याकडे आहे का? हो, फ्रीज आहे माझ्याकडे। फ्रीजमध्ये ठेवलं होतं? हो, फ्रीजमध्ये 3 थैल्या ठेवलेल्या होत्या, त्याच्यातून एक थैली दुधाची होती, म्हणजे 4 थैल्या टोटल घेतल्या होत्या, एक ताकाची गेल्या कढी केलेली होती। ती थैली चांगली होती ना? हो, ती थैली चांगली होती। परत जी ताकाची केलेली आहे ना ती थैली चांगली होती। परत त्याच्यात एक दुधाची होती, परत दुसरी 2 ताकाच्या ठेवलेल्या होत्या, त्याच्यातून एक जी थैली एक फुगून आलेली आहे, जी दुधाची थैली होती ती काढून चहाला तापून घेतलेली होती। हो, त्याच्यात मग एक जी थैली राहिलेली होती, बाकी त्याच्यातले मुलगा मुलगी आणि एक बाई
या 3 व्यक्तींनी ती पिलेली हो. तीन व्यक्तींनी पिलेली तर तिघांची तब्येत बिघडून गेलेली हो. सकाळी त्यांना मी शाद्याला गेलेला असून तरी मी तिथून शाद्याहून इथं घरी येऊन त्यांना पुढे डॉक्टरांना बांबूच्या डॉक्टरांना बोलवून त्यांची ट्रीटमेंट केलेली होती. मग माझं एवढंच म्हणणं आहे, समजा आता याच्यात जर काही प्रॉब्लेम जर नसेल ना तर माझं एकच ही जी पिशवी आहे ना तर ही पिशवी अशीच एकदा वाटल्यास तर टेम्परेचरमध्ये 1 दिवस किंवा 2 दिवस ठेवून पाहू आपण. ती अशी जर फुगली तर मग समजा याच्यात जर काही नसलं तर मग मुलांची त्याची तब्येत बिघडायचं काही कारण नव्हतं ना. तुमच्या त्याची काय प्रतिक्रिया? टाकाचा असा राहतो दादा, ती फुगल्यानंतर कोणत्याही दुधाचं प्रोडक्ट घ्या तुम्ही, फुगल्यानंतर ती म्हणजे ते नाचल्यानंतर ते असं होतं. आपण ताक आहे ना, ताक जरी म्हणलं तर दुधाचं प्रोडक्ट आहे दादा ते. तुमचं म्हणणं आहे की तुमचं काही प्रॉब्लेम नाही तर मी 3 थैल्या जरी दिल्या त्यांना, 3 थैल्यातनं ते चालताना म्हणजे ते गेल्या बरोबर पिले बरोबर हे पण सांगताय ते बरोबर होते. मग जर याला 2 दिवस सकाळी पिलेली 2 दिवस जर 2 दिवस जर ती त्यांच्याकडे होती तर ते 2 दिवसात मी थोडी बघायला जाणार त्यांच्याकडे प्रॉपर लाईट होती नाही होती, त्याला पूर्ण कुलिंग मिळाली नाही मिळाली हे मी थोडी बघणार. ते काळजी घेण्याचं काम त्यांचं आहे. आणि राहिला विषय हे प्रोडक्ट आहे अमर डेअरीचं, याच्यावर तुम्ही कारवाई करू शकता, छापा टाकू शकता. ते तुम्हाला त्याच्यात काही आढळेल काही होईल ते डेअरीवाले तुम्हाला तिथं पूर्ण लॅब टेस्टिंग करून तुम्हाला दाखवतील. मी तुम्हाला अजून एखादी वेळ जर पाहिजे असेल तुम्हाला मी तुम्हाला परत दुसरी थैली द्या, तुम्ही फक्त तिला बाहेर ठेवा फ्रीजच्या बाहेर, तिची हीच पोझिशन होईल एवढं 100%. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.